नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आनंदी रागारागाने घरातून बाहेर पडलेली असते आणि रस्त्याने जात असताना मनोज तिला किती बोलतो हे सर्व तिला आठवत असते. तर लगेच आनंदी म्हणते, आता मी पुन्हा कधीच येणार नाही. माझ्यामुळे कुणाचं घरही जळून जायला नको आणि कुणाचं आयुष्यही उद्ध्वस्त व्हायला नको. तेवढ्यात अंशुमन येतो व आनंदीच्या पाठीवरती हात ठेवतो आणि आनंदीचा हात पकडून म्हणतो, बघितलंस आनंदी, आणलं की नाही तुला कुत्र्यासारखं रस्त्यावर. तर आनंदी म्हणते, म्हणजे तुम्ही? तर लगेच अंशुमन म्हणतो, हो, तुझ्या घराची वाट मीच लावली आणि तुला आज रस्त्यावर आणलंय. तू माझ्या आयुष्याची वाट लावली ना, त्यामुळे मी तुला सुखात थोडं जगू देईन. आता ना तो आदर्श तुझ्याकडे येणार ना तो सार्थक. आता बघ, तुला माझ्याच पायाजवळ यावं लागेल. त्यावर आनंदी म्हणते, अंशुमन माझा हात सोडा आणि हात हिसकावत असते, परंतु अंशुमन म्हणतो, नाही, तू निराधार आहेस आता. तुझे आई वडील, तुझा भाऊ, शिवाय देवसुद्धा आता तुझ्या मदतीला येणार नाही असे म्हणत असतो आणि व्हॅनमध्ये तिला लोटत असतो. तेवढ्यात सार्थक तिथे येतो आणि लगेच व्हॅनचा दरवाजा लावून घेतो आणि अंशुमनचा हात त्यात चेंदरतो. तर अंशुमन खूप जोरात ओरडतो. तर लगेच सार्थक म्हणतो, निराधार नाहीत त्या, मी त्यांच्या सोबत आहे असे म्हणतो व अंशुमनला खूप मारत असतो. तर त्या दोघांच्या झटापटीत अंशुमन लगेच व्हॅनचा दरवाजा उघडतो आणि तिथून पळ काढतो. तर आनंदी पुन्हा तिची वाट चालायला लागते. तर सार्थक म्हणतो, आनंदी, कुठे चालला आहात तुम्ही? प्लीज माझं ऐकून घ्या. तर आनंदी म्हणते, अंशुमन जे बोलतायत ना तेच बरोबर आहे. कुत्र्यासारखी जिंदगी झालेली आहे माझी. तर लगेच सार्थक म्हणतो, नाही, मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. कायम मी तुमच्याबरोबर असणार आहे असे म्हणतो आणि आनंदीचा हात हातात घेतो व लगेच वाटेने चालायला लागतो. तर आनंदी सार्थककडे एकटक बघत असते. तर सार्थक आनंदीचा हात धरून ओढत तिला घरी घेऊन चाललेला असतो आणि पाठीमागून आनंदी सार्थककडे बघतच असते. तर इकडे मनोज व सर्वजण जमलेले बाहेर दिसतात. तर अण्णा हे पाहून खूप आक्रोश करतात, कारण त्यांचे सर्व घर जळून गेलेले असते. तर अण्णा लगेच म्हणतात, अगं लीना, सानू कुठे? तर लीना म्हणते, आहे ती शकूकडे. तर अण्णा म्हणतात, आनंदी कुठे मालती? तर लगेच मनोज म्हणतो, मी हाकलवून दिलाय तिला या घरातून, तिच्यामुळे सर्व झाले आहे. तर अण्णा म्हणतात, अगं मालती, तू तरी थांबवायचंच तिला. तर लगेच मालती म्हणते, माझ्या हातात तरी काय आहे? त्यावर अण्णा आनंदी आनंदी असे जोरजोरात आरडत असतात. तर इकडे राज्याध्यक्षांच्या घरी सर्वजण खूप उदास बसलेले असतात. तर शलाका म्हणते, आठवड्यापूर्वी इथे किती धामधूम चालू होते आणि आता सर्वजण उदास बसलेले आहे. तर लगेच केदार म्हणतो, चालू आहे ना धामधूम, परंतु सोशल मीडियावर लग्न कसं मोडलंय त्याची. तर लगेच सुधा म्हणते, कशाला तो विषय काढता, आपण आदर्शसाठी दुसरी चांगली मुलगी बघू. तर लगेच वृंदा म्हणते, आदर्शची लग्न करण्याची घाई नाहीये, आधी सार्थकचं लग्न करावं लागेल. तेवढ्यात सार्थक आनंदीला घेऊन तिथे येतो आणि सुधाला आई आई असे हाक मारत असतो. तर सर्वजण दरवाजापाशी येतात. तर सार्थक आनंदीला घेऊन आलेला पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर सुधा म्हणते, सार्थक, तू या मुलीला इथे का घेऊन आलायस? तर लगेच सार्थक म्हणतो, अगं आई, त्यांच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, त्यांच्या घराला आग लागली. तर लगेच सुधा म्हणते, मग काय आपल्या घराला आग लावायसाठी हिला इथे आणलंय का? तर लगेच सार्थक म्हणतो, अगं आई, तू अशी का वागतेस? त्यावर वृंदा म्हणते, अरे, हिच्या घराला आग लागली होती ना, मग फायर ब्रिगेडला बोलवायचं, इथे का आणलं हिला? आणि माझं सोड, परंतु तुझ्या आईच्या शब्दाला तरी किंमत ठेव आणि हिला घराबाहेर काढ. त्यावर लगेच सार्थक म्हणतो, काकू, नाही काढणार घराबाहेर. त्यावर वृंदा लगेच म्हणते, काय नातं आहे तुझं हिच्याबरोबर? या अवदसेला या घरात काय नात्याने ठेवणार आहे तू? लगेच तिला या घरातून बाहेर काढ असे ओरडतच म्हणत असते. तर हे ऐकून सार्थकला खूप राग येतो. तर सार्थक लगेच वृंदावर खूप ओरडतो आणि आनंदीचा हात धरून तिला घरात नेतो आणि गणपती बाप्पा पुढील कुंकू लगेच आनंदीच्या भांगात भरतो. हे सर्व पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर सार्थक म्हणतो, आता तुमच्या सन्मानाला कोणतीही ठेच लागणार नाही. तुम्हाला नातं हवं होतं ना, कुठलंही नातं नसल्याशिवाय त्या या घरात राहू शकत नव्हत्या ना. आता बघा, मी त्यांना माझी धर्मपत्नी बनवलेली आहे. आनंदीला स्वतःला देखील हे सर्व पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो. मात्र आकांक्षाला खूपच आनंद झालेला असतो. तर लगेच सुद्धा मोठ्याने जोरात ओरडून म्हणते, सार्थक, हे काय केलेस तू? तर लगेच सार्थक काहीही बोलत नाही. त्या टेबलावरती मंगळसूत्र ठेवलेले असते. तर लगेच सार्थक ते मंगळसूत्र हातात घेतो आणि आनंदीच्या गळ्यात घालतो.
त्यावर सार्थक सर्वांना ठामपणे सांगतो, आनंदी आता आजपासून माझी धर्मपत्नी आहे, त्यामुळे तिच्याविषयी एक शब्दही मी आता ऐकून घेणार नाही. तर लगेच सुधा म्हणते, अरे सार्थक, हे तू काय केलंयस? तर लगेच सार्थक म्हणतो, तुम्हाला नातं हवं होतं ना, मग आता आनंदी या घरची सून आहे. जिथे मुलगा राहणार तिथेच त्याची बायको राहणार, त्यामुळे आनंदीला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही असे सर्वांना खडसावून सांगतो. तर लगेच त्यावर सुद्धा म्हणते, अरे सार्थक, हे सर्व काय करतोयस तू? ती मुलगी या घरात राहू शकत नाही, मला हे लग्न मान्य नाही. परंतु सार्थक म्हणतो, नाही, आता मिस आनंदी माझी बायको झालेली आहे, त्यामुळे ती इथेच राहणार. तर लगेच केदार म्हणतो, सार्थक, तू हे बरोबर केलेलं नाही. तर लगेच सार्थक म्हणतो, तुम्ही तर काही बोलूच नका. तर शलाका म्हणते, सार्थक, तू केदार बरोबर असं कसं बोलू शकतोय? तो या घरचा जावई आहे. त्यावर सार्थक म्हणतो, हो ना, मग माझी बायको ही या घरची सून आहे, त्यामुळे तिच्याबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. जावई आहे ना, मग या घरात जावयासारखंच राहा, असे बोलून केदारलाही खूप खडसावतो. यावर सुधा सार्थकला म्हणते, सार्थक, मला हे लग्न मान्य नाही. तर सार्थक म्हणतो, मी देवाच्या साक्षीने हे लग्न केलेलं आहे, त्यामुळे मिस आनंदी आता माझी बायको आहे. आणि लगेच आनंदीचा हात हातात घेतो आणि लगेच तिला आतमध्ये रूममध्ये घेऊन जातो. तर लगेच वृंदा म्हणते, बघितलंस सुद्धा, तू तुझं वचन मोडलंय. सार्थकने तुझा शब्द मोडलेला आहे, सार्थकने तिच्याबरोबर लग्न केलंय. तर लगेच सुद्धा म्हणते, नाही, मी तिला कधीही सून म्हणून स्वीकारणार नाही. तिला मी या घरात कधीच राहू देणार नाही आणि कुणीही तिला सून म्हणून स्वीकारायचं नाही, असे सर्वांना बजावून सांगते. तर इकडे रूममध्ये गेल्यानंतर आनंदी बसलेली असते. तिला झालेला सर्व प्रकार आठवत असतो. घराला लागलेली आग, अंशुमनने कसं तिला धमकावलं, हे सर्व चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसत असते. त्यामुळे ती खूप विचारात दंग झालेली असते. तर लगेच सार्थक तिला आनंदी आनंदी असा आवाज देतो, परंतु सार्थकने कसे तिच्या भांगात कुंकू भरले आणि मंगळसूत्र घातले असे तिला आठवत असते. तर लगेच सार्थक आनंदीला ग्लास भरून पाणी देतो. मग आनंदी पाणी पित असते. तर सार्थक लगेच तिच्याजवळ बसतो. तर तिच्या हातातील ग्लास खाली पडतो. मग लगेच सार्थक खाली बसतो आणि आनंदीला म्हणतो की, मला मान्य आहे, जे काही घडलंय ते फार चुकीचं झालं आहे, परंतु एक मित्र म्हणून मी तुमची मदत केली आहे. मी तुमची मर्जी पण विचारली नाही, परंतु माझे घरचे तुमच्याविषयी जे काही बोलत होते ते मला सहन झालं नाही. आणि तसंही माझं तुमच्यावर खूप. आणि लगेच गप्प बसतो. तर आनंदी सार्थककडे बघत असते. तर लगेच सार्थक उठून बाजूला होतो आणि म्हणतो, मी कधीही तुम्हाला बायको असं म्हणणार नाही. तुम्ही इथे माझी चांगली मैत्रीण म्हणूनच राहू शकता आणि एक मित्र म्हणून मी तुमची नक्कीच मदत करू शकतो. त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला कधीही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये पडू देणार नाही, असे प्रॉमिस करतो. तर आनंदी एकटक सार्थककडे बघतच असते. तर इकडे मनोज व लीना सर्वांसाठी चहा घेऊन येतात व अण्णांना व मालतीला चहा देत असते. तर अण्णा म्हणतात, नाही, मला नको चहा, माझी आनंदी कुठे आहे, असे म्हणत खूप रडत असतात. त्यावर लीना म्हणते, अण्णा, काळजी करू नका, आपली आनंदी सापडली आहे. तर अण्णा म्हणतात, कुठे आनंदी? तर लीना म्हणते, आत्ता सार्थक सरांचा फोन आला होता, ती सार्थक सरांबरोबर त्यांच्या घरी आहे. तर मनोज म्हणतो, वा, किती स्वार्थी मुलगी आहे, इथे आपलं घर जळालंय त्याचं तिला काहीच नाही आणि तिथे निवांत बसली. तर लगेच अण्णा म्हणतात, अरे नराधमा, आता तरी गप्प बैस, किती दिवस तिच्या मागं लागणार आहे, सुखाने जगू तरी दे तिला. त्यावर मालती म्हणते, अहो गप्प बसा, तुम्ही का भांडताय? तर लगेच मनोज म्हणतो, नाही, अण्णा तिच्याच बाजूने बोलणार, किती निर्लज्ज मुलगी आहे, त्यांच्याबरोबर लग्न मोडलंय आणि त्यांच्याच घरी जाऊन बसली, त्यामुळे आता मी बोलणारच. तर अण्णा पुन्हा नराधम म्हणून खूप ओरडतात. तर मित्रांनो, पुढील भागात सार्थक सुधाबरोबर बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो आणि सुधाला आई असे म्हणतो. तर लगेच सुधा म्हणते, आई नाही, सुधा राज्याध्यक्ष असे म्हणायचे आजपासून मला. तुझा आणि माझा संबंध संपला आणि लगेच त्याला खडसावते. तर मित्रांनो, आता सार्थक